प्रत्येक यूट्यूबरचं असं स्वप्न असतं, की आपण कशाही प्रकारे आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम हा कशाही प्रकारे कंप्लीट करून आपलं चॅनल मोनेटायझेशन करून घ्यावं. जेणेकरून आपल्याला पैसे कमवण्याची संधी मिळेल. आणि यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किपमध्ये करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मला सर्वात आधी असं सांगा, की तुम्ही यूट्यूबर तर बनलाय, पण ते तुम्ही स्वतःच्या टॅलेंटनी बनलाय, की तुम्ही दुसऱ्यांना बघून, दुसऱ्या आता जे मोठे-मोठे यूट्यूबर आहेत त्यांना बघून जर तुम्ही यूट्यूब चॅनल तयार केलं असेल, जे जसे कंटेंट त्यांचे कंटेंट असतात तसे जर तुम्ही स्वतः तयार करत असाल, तर तुम्ही यामध्ये फेल होणार. तुम्ही एक यूट्यूबर बनू शकणार नाही. तुम्ही जर दुसऱ्यांना बघून जर व्हिडिओ तयार करत असाल, तर तुम्ही यामध्ये सफल होणार नाही. कसे करून तुमचे 1000 सबस्क्रायबर होतील, 2000 होतील, 10,000 सबस्क्रायबर होतील, पण त्यापुढे तुम्हाला ग्रोथ नाही. यूट्यूबर बनायचं असेल तर स्वतःच्या टॅलेंटचा वापर तुम्हाला यामध्ये करावा लागेल. जर हा करू शकतो तर मी का नाही करू शकत? तर मित्रांनो, हे सगळ्यांना पैसे कमवायचे यूट्यूबवरती तुम्ही कसं मी सुद्धा यासाठी चाललेलं आहे, की आपल्याला यामध्ये पैसे कमवायचे आहे. पण पैसे कमवायचे कसे? तर दुसऱ्यांना बघून नाही तर स्वतःच्या टॅलेंटवरती. असं काहीतरी व्हिडिओ बनवा, की जे आतापर्यंत कोणी व्हिडिओ बघितले नसतील. तुमचं टॅलेंट वापरा. प्रत्येकामध्ये वेगवेगळं टॅलेंट आहे. प्रत्येकजण गाण्यामध्ये कोणी गाण्यामध्ये असतो, कोणी क्रिकेटमध्ये असतो, कोणी डान्समध्ये असतो, कोणी कुकिंगमध्ये असतो, कोणी कुठल्या गोष्टी कोणी गोष्टीमध्ये असतो. प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असते मित्रांनो. तुम्ही जर दुसऱ्यांचे यूट्यूब चॅनल जर बघून तुम्हाला जर वाटत असेल, हा जर ग्रो करू शकते किंवा ही जर ग्रो करू शकते, तर मी का नाही करू शकत? मित्रांनो, हे बरोबर आहे. आपल्याला मोटिव्हेशन हे मिळायलाच पाहिजे. जर मोटिव्हेशन घेणं ही चुकीची गोष्ट आहे. मोटिव्हेशन घ्या, पण तुम्ही जर त्यालाच जर फॉलो कराल, त्याने ज्याप्रमाणे व्हिडिओ टाकले तसेच जर तुम्ही व्हिडिओ टाकत असाल, तुम्हाला वाटत असेल की त्याने ग्रो केलं किंवा तिने ग्रो केलं, तर मी सुद्धा त्यामध्ये ग्रो करू शकते. इंटरेस्ट आहे तुम्हाला, कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही कुकिंगची चॅनल सुरू करा. कसं आहे मित्रांनो, सुरुवातीला सुरुवातीला कोणालाच सबस्क्रायबर मिळत नाही. मी सुद्धा 0 सबस्क्रायबरपासून मध्ये स्टार्ट केलं आहे. जसे-जसे लोकांना तुमचे व्हिडिओ आवडत जातील, तसे-तसे लोक तुमच्या व्हिडिओला लाईक करतील आणि नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील. पण स्वतःच्या टॅलेंटवर म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. मी म्हणते स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना, की आपण ही गोष्ट करू शकतो. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जर कंप्लीट जरी केला, खूप असे यूट्यूबर आहेत त्यांनी हे करून सुद्धा खूप लाख-लाख त्यांचे सबस्क्रायबर झाले, पण त्यांना पैसा काहीच मिळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पैसा कशामध्ये मिळतो? तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज किती आहे त्यावरती तुमच्या चॅनल तुम्हाला पैसे मिळतात. आणि तुम्हाला काय वाटत असेल, की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम मी कंप्लीट केला, की म्हणजे पैसे कमवायला लागू, तर असं काही नाही मित्रांनो. ते फक्त रूल आहे त्यांचा, की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम तुम्ही जर कंप्लीट केला असेल, तर तरच तुम्ही पैसे कमवण्याचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा झालेला आहे. पण यामध्ये मित्रांनो, आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि तुम्ही जर आता तुमचा व्हिडिओ जर चालू केला नसेल, तुमचं चॅनल चालू करायचं, तर लवकरात लवकर तुमचं चॅनल सुरू करा. खूप कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, तर तुमचं काहीतरी नवीन काहीतरी लोकांना शिकवा. काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर तेच जर हा ते सांगत असेल, ते सांगत असेल, तुम्ही जर तीच गोष्ट सांगत असाल, तर तुमचा व्हिडिओ कोणीच बघणार नाही. तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते तुम्ही त्यांना सांगा. प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असते मित्रांनो. नक्कीच ते ओळखा आणि त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. त्याला तुम्ही कॉपी करत असाल आणि तेच जर तुमच्या व्हिडिओमध्ये टाकत असाल, तर तुम्ही कधीच सक्सेसफुल यूट्यूबर बनणार नाही. तुमचं टॅलेंट ओळखा ना मित्रांनो. तुम्ही त्यांचं कॉपी का करताय? एक जण काय असते, की हा कसा बोलतो, हां, तसासारखा आपण बोलायचं, तसाच आवाज काढायचा, असं नाही मित्रांनो. प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे असतात. प्रत्येकाची बोलण्याची टॅग वेगळी असते. जसं मी वेगळी बोलते, तुम्ही वेगळी बोलता. ते जर तुम्हाला कळलं ना मित्रांनो, तर नक्कीच यामध्ये तुम्ही ग्रो करणार. तर लोकांना काय आवडते त्याच्याकडे कल ठेवा. ट्रेंडिंग काय सुरू आहे त्याच्याकडे कल ठेवा. तुम्ही जर गावात राहत असाल, तर तुमचं गाव दाखवा ना. गावामध्ये बघा कसं जीवन आहे, कसे लोकं राहतात, शेती दाखवा. माझं बघा मी घरी काय करतोय, बाहेर कसं जातोय. हे लोकांना ह्या गोष्टी आवडतात मित्रांनो आणि ह्या जरूर करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे मित्रांनो. जर तुम्ही दुसऱ्यांचं अनुकरण करून जर व्हिडिओ तयार करत असाल, तर कोणीच तुमचे व्हिडिओ पाहणार नाही. नवीन काहीतरी कला शिका मित्रांनो. नवीन तुमच्याकडे प्रत्येकाकडे टॅलेंट आहे हे मला माहीत आहे. प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट आहे. ते टॅलेंट तुम्ही ओळखा आणि मित्रांनो, हार मानू नका. आता मी व्हिडिओ सुरू केला. मी व्हिडिओ टाकत आहे 1 महिना झाला, 1 वर्ष झाले, मला ग्रो मिळत नाहीये. मित्रांनो, काहीतरी चेंज करा ना. हार मानू नका. तुम्हाला जर यूट्यूबर बनायचं असेल, तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल यूट्यूबर बनणार आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही यूट्यूबर बनणार आहात. पैसा आहे मित्रांनो, पण पैसा कधी येतो? जेव्हा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतात लाखने.
1,00,000 1,000,000 जेव्हा व्ह्यू यायला लागले तेव्हा तुमच्या चॅनलवरती पैसा वाढतो मित्रांनो. नुसतं वॉच टाईम 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 वॉच टाईम घेऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही. हे डोक्यात ठेवा मित्रांनो आधी, की हे करून सुद्धा तुम्हाला पैसा मिळणार नाही. तुम्ही बघता मित्रांनो, की खूप जणांचे 1-1 मिलियन किंवा 1-1 लाख सबस्क्रायबर असतात. पण व्ह्यूज किती असतात? 40, 100, 150, 500, 1000 याच्यावरती व्ह्यूज येतात का त्यांना? त्यांना काहीही मिळत नाही मित्रांनो. त्यांना 1 लाख सबस्क्रायबर असून सुद्धा त्यांच्या चॅनलवरती फक्त 1000 व्ह्यू, 2000 व्ह्यू अशा प्रकारचे व्ह्यू येत असतील तर त्यांना काहीच पैसा मिळणार नाही. जर तुमच्याकडे जर 1000 सबस्क्रायबर जरी असतील, पण तुमच्या प्रत्येक व्हिडिओवरती जर 2000, 5000, 10,000 असे व्ह्यू येत असेल, तर तुम्ही लकी आहे मित्रांनो. तुमच्याकडे चांगल्या गोष्टी याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं सांगत आहे लोकांना. लोकांना तुमचे व्हिडिओ बघणं आवडत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. नुसतं सबस्क्रायबर वाढून काहीच फायदा होणार नाही. तुमचे व्हिडिओ सुद्धा लोकांना आवडले पाहिजे. हे टॅलेंट तुमचं ओळखा मित्रांनो. नक्कीच तुम्ही यामध्ये ग्रो करणार. आणि नुसतं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम याच्या मागे धावू नका. हे डोक्यात ठेवू नका. आपल्याला खूप मोठं करायचं आहे मित्रांनो. आपला टॅलेंट ओळखा मित्रांनो. तुमच्या टॅलेंटवर भरोसा ठेवा. नक्कीच तुमचं चॅनल हे ग्रो करणार मित्रांनो. आज नाही तर उद्या नक्की ग्रो करणार. नक्की तुमच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम नक्की कंप्लीट करणार. आणि एक जे ट्रिक सांगणार आहे मित्रांनो, ती नक्की फॉलो करा. तर की व्हिडिओ बनवताना नेहमी 7 ते 10 किंवा 12 मिनिटाचा हा व्हिडिओ बनवा. म्हणजे लाँग व्हिडिओ बनवा, की जेणेकरून लोक 1-2 मिनिटं किंवा 3-4 मिनिटं तरी आपल्या व्हिडिओवरती थांबले पाहिजे. त्यांनी आपला व्हिडिओ बघितला पाहिजे. म्हणजे त्याची लेंथ वाढणार, म्हणजे तुमचा वॉच टाईम वाढणार. कधीही व्हिडिओ बनवताना लाँग व्हिडिओ बनवा. लाँग व्हिडिओ म्हणजे 7 ते 10 मिनिटं. जास्तही मोठा बनवू नका, कारण लोकांकडे एवढा वेळ नसतो, की तुमचा एवढा मोठा व्हिडिओ ते बघतील म्हणून. 7 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. तुमचा वॉच टाईम जर तुम्हाला वाढवायचा असेल, तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी असं सांगा, की लोकांनी त्यांना ऐकावं वाटलं पाहिजे, की त्यांना काहीतरी नवीन गोष्टी शिकावं वाटलं पाहिजे तुमच्यापासनं. असा व्हिडिओ बनवा मित्रांनो. नक्कीच तुमचे फॉलोवर, तुमचे सबस्क्रायबर नक्कीच वाढणार मित्रांनो. आणि पहिली गोष्ट म्हणजे ती सोडून द्या, की दुसऱ्याला कॉपी करणं पहिले सोडून द्या मित्रांनो. तुम्ही अशानं मोठे यूट्यूबर बनणार नाही. ही गोष्ट पहिले सोडून द्या. तुमचा टॅलेंट ओळखा मित्रांनो. तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये चांगले आहात. तुम्ही कुकिंगमध्ये आहे, तुम्ही क्रिकेटमध्ये आहे, तुम्ही प्लेइंगमध्ये आहे, तुम्ही डान्सिंगमध्ये, तुम्ही सिंगिंगमध्ये, कशामध्ये तुमचं टॅलेंट आहे, तुम्हाला कोणते व्हिडिओ बनवायला आवडतात, ते व्हिडिओ तुम्ही टाका मित्रांनो. आणि हार मानू नका. जर हार मानत असाल मित्रांनो, तर तुम्ही यूट्यूबर कधीच बनवू शकणार नाही. जो टिकला तो टिकला, जो हारला तो हारला. मित्रांनो, लहान मूल असते त्याला सुद्धा एकदम जमत नाही मित्रांनो बोलायला. आवाज लहान असते, पालतं पडते, मग सरकायला लागते समोरवरती, मग गुडघ्यावरती येते, मग हळूहळू वरती उभं राहते, नंतर चालायला लागते, नंतर थोडं बोलायला लागते, मग ग्रो करते ना मित्रांनो. छोटं मुलं एकदम चालायला लागले असं कुठे पाहिलंय का तुम्ही? तशाच प्रकारे नवीन युट्यूबरचं मित्रांनो, एकदमच तुम्हाला ग्रोथ यामध्ये मिळणार नाही. सातत्य ठेवा. व्हिडिओ टाकणं, नुसतं व्हिडिओ आता चला मला रोज काहीतरी व्हिडिओ बनवायचा आहे असं नका करू मित्रांनो. काहीतरी करून मला टाकायचं आहे म्हणजे टाकायचं आहे. रात्र झाली मला उद्या व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे टाकायचा आहे. अशी घाई गडबड करू नका. विचार करा, मला काय व्हिडिओ बनवायचा आहे? माझा कोणता व्हिडिओ चालणार आहे? माझ्या कोणत्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज येणार आहे? लोकांना कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात? एक व्हिडिओ टाकून पहा. जर लोकांना तो व्हिडिओ आवडला असेल तुमचा, नवीन व्हिडिओ तयार करा मित्रांनो. आणि सातत्याने म्हणजे हप्त्यातून एक टाका व्हिडिओ, पण इतका चांगला टाका ना, की लोकांनी तो व्हिडिओ पाहायलाच पाहिजे. 2 दिवसातून 1 वेळा टाका, 4 दिवसातून 1 वेळा. पण अशी घाई नका करू, की नाही मला काम करायचंच आहे YouTubeवरती आणि मला रोज व्हिडिओ टाकायचेच आहे, पण काही करून काही टाकायचं असं नाही मित्रांनो. टाकायचा आहे तर चांगला व्हिडिओ टाका. लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला पाहिजे, तरच तुम्हाला यामध्ये ग्रो मिळणार आहे. आणि थोडासा वेळ लागतो मित्रांनो. जे माझं टायटल आहे ना, 15 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर 4000 घंटे, तर हे काही शक्य नाही. हे मोठ्या युट्यूबरला सुद्धा शक्य झालेलं नाहीये. आपल्याला वेळ लागतो मित्रांनो. वेळ लागू द्या, पण परफेक्टनेस बना. आणि हे सुद्धा आहे, की 3000 मध्ये फुल वॉच टाईम मिळणार आहे, सबस्क्रायबर सुद्धा मिळणार आहे. तर ह्या अशा गोष्टी करू नका. विकत घेऊन जर तुम्ही सबस्क्रायबर घेतले किंवा वॉच टाईम जर कंप्लीट केला, तर याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल, पण नंतर कोण बघणार तुमच्या चॅनलवरती? व्ह्यूजच नाही येणार आहे. कारण जे सबस्क्रायबर होते ते तर फेक होते. व्ह्यूज कुठून येणार? जे 1000 तुमचं चॅनलवरती ज्यांनी सबस्क्राईब केलं होतं ते तर फेक होते सगळे. मग व्ह्यूज कुठून येणार? म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कधीच विकत घेऊ नका.
की जमत आहे ना, मला किती दिवस झाले, 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, माझं YouTube चॅनल काही चालत नाही. चला तर मी आता पैसे भरणार आणि पटापट माझं चॅनल आता मोनेटाईज करून घेणार आणि मस्तपैकी आता मी पैसे कमवणार. असं जर करत असाल तर तुम्हाला ग्रोथ नाही. तुम्ही तिथंच ठप्प राहा. मोनेटायझेशन तुमचं चॅनल होऊन जाईल, पण व्ह्यूज काहीच येणार नाही. याकडे लक्ष देऊ नका, की मोनेटायझेशनकडे लक्ष सगळ्यांचं असते, पण व्हिडिओवरती लक्ष द्या पहिले, की माझा व्हिडिओ लोकांना आवडला पाहिजे. मी काय बोलत आहे लोकांना कळलं पाहिजे, लोकांनी ते ऐकून घेतलं पाहिजे आणि माझे असे चांगले व्हिडिओ असले पाहिजे, की लोकं त्यावरती हां, हे काहीतरी शिकवत आहे, नवीन काहीतरी शिकवत आहे, या दृष्टीने तुमच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. मित्रांनो, आता घरोघरी यूट्यूबर झालेला आहे. घरोघरी बघता तुम्ही प्रत्येकजण यूट्यूब चॅनल तयार करत आहे आणि बघणारे मात्र खूप कमी आहे आणि त्या कमीमधूनही जर तुम्हाला जर तुमचा जो सबस्क्रायबर घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या मनाचा रस्ता, त्याच्या मनापर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे. असे व्हिडिओ बनवा, की ते त्यांना आपले वाटले पाहिजे, की चला आपल्यातलंच कोणतरी बोलत आहे, आपल्याचबद्दल काहीतरी गोष्टी सांगत आहे. तरच तुमचा व्हिडिओ किंवा चॅनल हे ग्रो करणार. मित्रांनो, कुठलीच ट्रिक अशी नाहीये, की जे तुम्हाला 15 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम असं कंप्लीट करून देणार आहे. हे सगळं फेक आहे मित्रांनो. तुम्हाला खरोखर एक चांगला यूट्यूबर बनायचं असेल, तर मेहनत करा मित्रांनो. नक्की तुम्हाला फळ मिळणार यामध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असेल त्यासुद्धा मला कळवा. भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.